गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये चिरलेलं 2 चमचे सुकं खोबरं घालायचं आणि मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की एक उभा चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घ्यायची। त्याच कढईमध्ये 5 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं। कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। पावडर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये एक उभं चिरलेलं वांग आणि उभा चिरून घेतलेला बटाटा घालायचा, मसाल्यासोबत परतायचा। 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालून मंद आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची। 15 ते 20 मिनिटात ही भाजी छान शिजून तयार होते आणि ती तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत तर्रीदार वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत सर्व करू शकता। आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।